आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। आता या प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्याकडून होणाऱ्या आरोपांना आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। आरोप करणाऱ्यांच्या विरोधात आदित्य ठाकरे अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे प्रकरण आणखीन तापू शकतं। दरम्यान एका वेगळ्याच गोष्टीची नागपुरात चर्चा सुरू आहे, कारण आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर तातडीनं शिवसेनेत हालचाली सुरू झालेत। उद्धव ठाकरे स्वतः आणि अन्य काही प्रमुख नेते नागपुरात दाखल होत आहेत। उद्या नागपुरात जाऊन आम्ही बरेच मोठे बॉम्ब फोडणार आहोत असा जोरदार इशारा खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते आणि या गंभीर आरोपांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उद्याला समाचार घेण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आता राऊत यांनी केलेल्या सूचक इशाऱ्यामुळे राऊत उद्याला नेमका कोणता बॉम्ब फोडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान रात्री उशिरा स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघंही नागपुरात दाखल होत आहेत। म्हणजे आम्हाला नागपूरला जायचं उद्धव साहेबांबरोबर आणि नागपूरला गेल्यावर त्यांनी बरेच मोठे बॉम्ब फोडणार। हा माहोल कोणाला मिळेल का राजा? हा जिवंतपणा, हा उत्साह, असं वाटतं आता आपण लढाईला चालले पुढे। अरे वाघाच्या काळीज असलेली शिवसेना आहे, आमच्याशी तुम्हाला लढणं जमणार नाही। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। दिशा सालियन प्रकरणावरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। कुडाळ आणि मालवण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे निवडून आलेले सरपंच आणि सदस्य यांचा त्यांनी सत्कार केला आणि या सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला। एका मुलीवर तू अत्याचार केले आहेस, तू हत्या केली आहे, तू तिथे होता उपस्थित, तुला सोडणार नाही। सत्ता आता बीजेपी आणि शिंदे गटाची आहे, एवढं लक्षात ठेव। त्यामुळे राणे सुद्धा आक्रमक होत आहेत आणि ठाकरे सुद्धा। विधानसभा आणि एकूणच विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये शहकाटशहाचं राजकारण चांगलंच तापलंय। विरोधकांनी कथित NIT भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे दिशा सालियन प्रकरणी सरकारकडून SIT चौकशीची घोषणा करण्यात आली। विधानसभा विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शहकाटशहाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधकांनी कथित NIT भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला, तसंच शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झालेली होती। कथित भूखंड घोटाळा प्रकरणी विरोधक आक्रमक झालेले असतानाच सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं। सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं होतं। दरम्यान या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे एक प्रकारे सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षावर कुरघोडी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। इंटरपोलकडे जरी त्यांनी केस दिली, मग हा तरी काय हरकत नाही। जो विषयच नाहीये, ज्या विषयाशी शिवसेनेचा आदित्य ठाकरेंचा काडी मात्र संबंध नाही, हे असे विषय महाराष्ट्राच्या विधानसभेत का काढले जात आहेत? एकीकडे विधानसभेत दिशा सालियन प्रकरणी SIT चौकशीचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतर दुसरीकडे विधान परिषदेत ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाला। ठाकरे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदेंनी शिंदेंच्या पक्षाचे खासदार राहुल शेवाळेंवर गंभीर आरोप केले। त्यानंतर उपसभापतींनीही राहुल शेवाळेंवरील आरोपांची SIT मार्फत चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले।
आता तुम्ही सगळे पराक्रम करून ठेवलेले आहेत, आता ते भोगावे लागतील. तत्कालीन पोलीस आयुक्त आरती सिंग यांना फोन केल्याचा दावाही राणा यांनी केला. राणांच्या आरोपांनंतर या प्रकरणी राज्य गुप्तचर विभागाकडून 15 दिवसात अहवाल मागवणार असल्याचं आश्वासन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं. गेल्या काही दिवसातील विधिमंडळातील कारवाईवर नजर टाकल्यास विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मंत्री आणि शिंदेंच्या पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते, त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीतून आमच्या पक्षात सहभागी होतील असं वक्तव्य केसरकर यांनी केलं. अजित पवार शिंदे भाजप युतीत आल्यास त्यांचं मनापासून स्वागतच असेल असंही केसरकर म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांनी केसरकरांच्या या दाव्याची खिल्ली उडवली. दादा जर आमच्या सगळ्यांच्या बरोबर आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीमध्ये त्यांची जी घुसमट होते ही सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्याच्यामुळे एक उमदा नेता जर कोणावर असलं तर कोणाला आवडणार नाही आणि म्हणून पोटे साहेबांनी ते विधान केलं असेल असं मला वाटतं. त्याच्याकडे राजकारण म्हणून बघता कामा नये, एक पॉझिटिव्ह विधान आणि दादांच्याबद्दल असलेली आपुलकी म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. चांगला विनोद आहे. राजकीय करिअर संपवण्यासाठीच आपल्या विरोधात एका महिलेकडून बलात्काराचा खोटा आरोप करण्यात आल्याचा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला. या आरोपामागे ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र राहुल शेवाळे यांच्या या आरोपांचा ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र समाचार घेतला. राहुल शेवाळेंचे त्या महिलेवर आरोप, विरोधकांकडून अडकवण्याचा प्रयत्न, त्या महिलेचे डॉन दाऊदशी संबंध. एका महिलेनं केलेल्या आरोपांविषयी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळेंनी अखेर मौन सोडलं. आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी विरोधकांकडून आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेवाळेंनी केला. काही महिन्यांपूर्वी त्या महिलेनं साकीनाका पोलीस ठाण्यात शेवाळेंविरोधात तक्रार केली होती. शेवाळेंनी आपल्यावर अत्याचार केल्याचं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. त्यावर शेवाळेंनी हा खुलासा केला. सदर महिला ही दाऊद गँगच्या सोबत काम करते, दाऊद गँगशी संबंधित आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष याच्या पाठीशी आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाचं दाऊद गँगशी संबंध आहे हे आपल्या सर्वांना जगजाहीर माहिती आहे. हा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही गाजला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. राहुल शेवाळेंविरोधातील तक्रारदार महिलेला मुंबईत येऊ दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती. विधान परिषदेच्या सभापतींनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यामुळे राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढल्या. या पार्श्वभूमीवर शेवाळेंनी आपली बाजू मांडली. याच्याशी पाकिस्तानची लिंक आहे, दाऊद गँगची लिंक आहे, त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एनआयएच्या माध्यमातून करण्यात यावा आणि एनआयएच्या माध्यमातून हे संपूर्ण इंटरनॅशनल रॅकेट आहे ह्याचा पर्दाफाश होईल. मी याच्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकते पण देणार नाही, कारण मी माझी बंधनं आणि माझे जे नियम आहेत ते पाळत असते. याच्याबद्दल काय तो न्याय यंत्रणा जी आहे ती याच्याबद्दलचा फैसला करेल असं मला वाटतं. स्वतःच्या वैवाहिक बाह्य संबंधाचा उपयोग डायरेक्ट एनआयए, वारे वा काय लोकप्रतिनिधी आहेत आणि याचा हिशोब जनता करेल आता. आणि तुम्हाला सगळे जे पुरावे आहेत रिंकी बक्सला सहित हे काही दिवसातच तुम्हाला मीडियासमोर प्रेस घेऊन मी सांगेन. खरं तर राज्यात उद्धव ठाकरेंची सत्ता असताना पीडित महिलेनं राहुल शेवाळेंविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी शिवसेनेनं राहुल शेवाळेंची पाठराखण केली होती. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर राहुल शेवाळे ठाकरे पक्षाच्या टार्गेटवरती आले. दोन्ही शिवसेनेत शहकाटशहाचं राजकारण सुरू झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात पुढच्या बातमीकडे. नागपूर भूखंड प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली एकनाथ खडसे यांनी. या मागणीनंतर मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्ला चढवलाय.
असे फेक आरोप करून कोणी राजीनामे देत नाही. तुमचाही राजीनामा तुम्ही दिला नाही, तो आम्ही घेतला, तर मला बोलायला लावू नका. मला माहिती आहे सगळं काय झालं काय नाही म्हणून. तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला नाही, तुम्हाला राजीनामा द्यायला लावला आणि तुम्ही तो का दिलाय तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका. फार नैतिकतेच्या गप्पा आपण करू नका. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आपण करू नका. सगळ्या जनतेला माहिती आहे, लोकांना माहिती आहे आणि आपल्या स्वतःला माहिती आहे की आपण काय केलेलं आहे. पहिले जावायला सोडावं ना. आपले जावाई 21 महिन्यापासून कशात कारणामुळे जेलमध्ये आहे, त्यांना सोडवा. ते काय साधू संत आहे, कशाकरता जेलमध्ये गेले, तर कृपया त्यांनी त्यांच्या जावयाला बाहेर काढावं. नंतर मुख्यमंत्र्यावर आरोप करावे. आपण काय संत आहे? भोसरी प्रकरण कोणी केलं? गुलाबराव पाटलांनी केलं का? आपल बाळून दुःख काळू असं कसं चालेल? यंदाचं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरत आहे. विरोधकांच्याकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडलेली नाही. पाहूयात एक खास रिपोर्ट. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळतंय. विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे शुक्रवारी दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं. यावरून विरोधकांनीही सभागृहात गदारोळ घातला. तसंच सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होण्याची भूमिका घेतली. अधिवेशनातील या परिस्थितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्ला बोल केलाय. विरोधकांनी खरं म्हणजे विदर्भामध्ये आपलं नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे होती. विदर्भाच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती. त्यांना न्याय देण्यासाठी प्रश्न मांडायला पाहिजे होते. परंतु त्यांना विदर्भवासियांच्याबद्दल कुठलेही प्रेम राहिलेले नाही. हे त्यांच्या कृतीतून दिसून आलेलं आहे. आमची चर्चा करण्याची तयारी पूर्ण आहे, परंतु त्यांची मानसिकता तशी नाही. केवळ राजकारण राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या गोंधळावरून टीका केली आहे, तर दुसरीकडे सभागृहात सकारात्मक चर्चा होत असल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सांगितलंय. अनेक प्रश्नांना चालना देताना त्याच्यामध्ये विदर्भाकडच्या नुजूल जमिनींचा प्रश्न असेल किंवा आरोग्यविषयक प्रश्न असतील, आनंदाचा शिधा, त्याच्यामध्ये रेशनवरती लोकांना अजून जिथे तो शिधा मिळाला नसेल तिथे ताबडतोब जास्तीचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोचावा, अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांवरती सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे. विधिमंडळ अधिवेशनावरती सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. जनतेचे प्रश्न सुटावेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र सध्याचं चित्र पाहता सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय साठमारीत जनतेचे प्रश्न मागं पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण हे सगळं इथेच थांबत नाही, कारण या अधिवेशनात आरोप प्रत्यारोप अजून तरी संपत नाहीयेत. आता त्यात भर पडले ठाण्यातल्या सूरज परमार आत्महत्या प्रकरणाची, आणि यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू होणार असं दिसतंय. कारण ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी SIT नेमून चौकशी करावी अशी मागणी केली. सूरज परमार यांच्या डायरीतील सांकेतिक नावांवरून त्यांनी काही विधान केलंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. परमार आत्महत्या प्रकरण चर्चेत. संजय राऊतांचं सूचक विधान, त्या सांकेतिक नावांवर सवाल. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी या प्रकरणी एक सूचक विधान केलंय.
ठाण्यातले एक बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर त्या जी डायरी सापडलेली आहे त्या डायरीमध्ये जे काही सांकेतिक नावं आहेत कोणाचे ते आम्हाला माहिती आहेत लावायसाठी 2015 मध्ये ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या केली होती। या प्रकरणी राजकीय वर्तुळात गोल्डन गँगची चर्चा रंगली होती। या गँगमध्ये स्थानिक राजकारणी आणि मनपा अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं बोललं गेलं होतं। तसंच गोल्डन गँगच्या वसुलीला कंटाळून सूरज परमार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप परमार कुटुंबियांनी केला होता। 7 वर्षांनंतर खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा हे प्रकरण उकरून काढलंय, तर सत्ताधारी शिंदेंच्या पक्षानं यावरून राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। यांना रोज एक टॉपिक पाहिजे। यांना आता पक्षाचं काय राहिलेलं नाही, पक्ष डुबत चाललाय, पक्ष संपत चाललाय याची चिंता नाहीये, तर यांना आरोप करण्यात इंटरेस्ट आहे। गेली 2.5 वर्ष ते सत्तेत होते। 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनीच चौकशी करायला पाहिजे। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे होत्या। सूरज परमार यांच्या कारमध्ये 15 पानी सुसाईड नोट मिळाली होती। त्यामध्ये काही नगरसेवक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख होता, मात्र नंतर ती खोडण्यात आली होती। ती नावं गोल्डन गँगमधील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। तसंच परमार यांच्या डायरीत काही सांकेतिक नावांवरूनही उलटसुलट चर्चा झाली। आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला हवा दिली आहे, त्यामुळे यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाहुयात हे आरोप सोमवारपासून कसे कसे वाढत जातात आणि हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला कधी संपतो ते। आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील शौचालयात भांडी आणि कपबशा धुण्याचा एक व्हिडिओ आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केला होता। या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तपास करून हा व्हिडिओ आमदार निवासातला नाही असा दावा केला, पण मिटकरी यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ आपल्या ठिकाणचा नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलं। मिटकरी यांच्या व्हिडिओमध्ये टाइल्स क्रीम रंगाच्या आहेत, तर जमीन आहे त्यावर ग्रॅनाइट लावलाय, परंतु आमदार निवासातल्या सर्व शौचालयात ग्रे रंगाच्या टाइल्स आहेत आणि जमीन ही ग्रॅनाइटची नाही। त्यामुळे हा व्हिडिओ आमदार निवासातील नसल्याचा खुलासा करण्यात आला असून आमदार निवासातला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान सरकारची बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचा हा प्रकार योग्य नसून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आज अमोल मिटकरींनी काहीतरी कपबशा बाथरूममध्ये धुतायत, टॉयलेटमध्ये धुतायत असं म्हणून आपण तर प्रसिद्धी देतो, पण आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण कुठला काही थोडं स्टँडर्ड आपण ठेवलं पाहिजे। मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचं नुसत्या बदनाम्याच करायच्या सरकारच्या म्हणून आपण खोट्या काहीतरी बातम्या पसरवायच्या, मला वाटतं हे काही योग्य नाही। या संदर्भामध्ये खरं चौकशी झाली असेल आणि त्यांनी ही बातमी त्यांनी पसरवलेली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्टीकरण दिल्यानंतरही अमोल मिटकरी यांनी आणखीन एक ट्विट केलंय। पूर्वी ट्विट केलेला व्हिडिओ हा सत्य असल्याचा दावा करत उद्या थेट पत्रकारांनाच वस्तुस्थिती दाखवू असं मिटकरी यांचं म्हणणं आहे। त्यांनी म्हटलंय सार्वजनिक बांधकाम विभागाचे आमदार निवासामधील शेअर केलेल्या टॉयलेटमधला किळसवाणा प्रकाराचा व्हिडिओ तिथला नसल्याचे पत्रकारांना खोटे सांगितले असले तरी वस्तुस्थिती उद्या पत्रकार बांधवांना स्वतःहून दाखवून देईन आणि त्यानंतरच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे असं अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या भायखळा इथल्या मिसळ महोत्सव आणि काळा चौकी इथल्या कोकण महोत्सवाला भेट दिली। यावेळेला त्यांनी खास त्यांच्या शैलीत मिश्किल टोलेबाजीही केली। कुठेही व्यासपीठावरती दिसलो की आपला माईक चिकटवून देतो मला काहीतरी बोला, काही बोलायची जागा नाही। तुम्ही आनंद घेण्याची जागा आहे, सर्व ठिकाणी उत्सव सुरू आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा। मी आत्ताच एका मिसळ महोत्सवाला पण जाऊन आलो,
हे खाद्यपदार्थांचे जिथे स्टॉल्स असतात तिथे आम्हाला बोलायला सांगतात. म्हणून मी मागाशी त्यांना सांगितलं की सनईवाले असतात ना, सनईवाले, त्या सनईवाल्यांच्या समोर तुम्ही बसून जर चिंच खाल्ली तर सनई वाजवता येत नाही त्याला, कारण सारखी लाळ सुटते त्याला. तसं आहे, आजूबाजूला सगळे स्टॉल लावायचे, सगळा सुगंध येणार आणि आम्हाला बोलायला सांगायचं, हे शक्य नाही आता. त्याच्यामुळे आता फटाके थांबलेत. कदाचित मार्चमध्ये जर निवडणुका लागल्या तर आमचे फटाके सुरू होतील, त्यावेळेला आपल्यासमोर येईलच. वळूयात गंभीर बातमीकडे. टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा मित्र शिझान खान याला न्यायालयानं 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तुनिशाच्या कुटुंबियांनी शिझान विरोधात तक्रार दाखल केली. शिझानशी ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा डिप्रेशनमध्ये होती आणि त्यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येचं गूढ. अभिनेत्रीच्या आत्महत्येमुळे खळबळ. शिझान खानला पोलीस कोठडी. प्रसिद्ध टीव्ही कलाकार तुनिशा शर्माच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. टीव्ही सिरियलच्या सेटवर तिनं आपली जीवन यात्रा संपवली आहे. आता तुनिशाच्या आत्महत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यामध्ये तुनिशा सेटवर मेकअप करत असल्याचं पाहायला मिळतंय. शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमाराला तुनिशानं हे टोकाचं पाऊल उचललं. वसईच्या अलिबाबा टीव्ही सिरियलच्या सेटवर चित्रीकरण सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी तुनिशा शर्मा आपला सहकारी कलाकार शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गेली. त्यावेळी शिझान चित्रीकरणामध्ये व्यस्त होता, त्यामुळे ती मेकअप रूममध्ये बसून होती. पण बराच वेळ ती मेकअप रूममधून बाहेर न आल्यामुळे सेटवरील लोकांना शंका आली. त्यांनी मेकअप रूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी तुनिशानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं. तुनिशा शर्माला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलीस येण्यापूर्वीच तुनिशाचा मृतदेह हलवण्यात आल्यामुळे पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास केला जातोय. दरम्यान तुनिशाच्या आईनं शिझान खानवर संशय व्यक्त केलाय. तसंच शिझाननं तुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा त्यांनी आरोप केलाय. त्यानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली. कोर्टानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक गुना दाखिल करने के बाद आरोपी को मतलब अरेस्ट कर दिया था और उसमें पुलिस कस्टडी रिमांड मिल गई है और इन्वेस्टिगेशन चालू है. जो भी कंसर्न है, जिनको ये स्टोरी मतलब घटना मालूम है और देखी है, उनके सबके बयान दर्ज कर जाएंगे. तुनिशाच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या 20 वर्षांच्या तुनिशानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे तिचे सहकलाकार हादरून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून तुनिशा तणावाखाली होती असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय. मुझे यहीं आके पता लगा, जो उनके फैमिली फ्रेंड्स हैं उनसे पता लगा कि हाँ वो थोड़ी डिस्टर्ब थी 2-3 दिन से, तो ये चीजें चल रही थी, लेकिन इतना नहीं पता था कि ये काम यहाँ तक पहुँच जाएगा. ये 2 दिन पहले भी उसने ये कोशिश की है. उसने डॉक्टर को भी ये बोला कि मेरे से चीट हुआ है, मेरे से इन्होंने धोखा दिया है, मेरे को यूज किया गया है. ठीक है, शहजान के बारे में उसने अपने डॉक्टर से, अपनी मम्मा से ये बात की है. 15 दिवसांपूर्वी तुनिशाचं शिझानशी ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. शिझानचा अन्य कुणाशी अफेअर असल्याची खबर तुनिशाला लागली होती, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 16 डिसेंबरला तिला सेटवर डिप्रेशनचा त्रास झाला होता. तिने आपल्या आईला शिझानविषयी सांगितलं होतं, त्यामुळेच तिच्या कुटुंबानं शिझान विरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र तुनिशाच्या आत्महत्येमुळे टीव्ही कलाकारांमधील संबंधांविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी मोठं विधान केलंय. तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी होऊन त्यामागे कोण आहे हे शोधून काढलं जाईल असं कदम यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर षडयंत्र रचणारे कोण आहेत त्याचाही तपास केला जाईल असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान शिझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इस मामले को पूरी तरह से खंगाला जाएगा.
सारे बिंदुओं की पुलिस के द्वारा जांच होगी। जो भी दोषी होगा उसे बख्शा नहीं जाएगा। तुनिशा शर्मा के परिवार को न्याय मिलेगा। अब तथ्यों को खंगालने के बाद ये खुदकुशी का कारण क्या है, क्या इसमें भी कोई लव जिहाद है या और कोई मामला है, यह सारी बातें जांच के पश्चात सामने आएगी। वळूयात पुढच्या बातमीकडे। जालन्यामधील जांब समर्थ इथल्या मंदिरातील चोरीचं प्रकरण राज्यात गाजलं होतं। आता मराठवाड्यातील आणखीन एका मंदिरात चोरी झाली आहे। चोरीसाठी चोरट्यांनी अजब शक्कल लढवले। पाहूयात एक रिपोर्ट। पुन्हा एकदा देव चोरीला। जैन मंदिरातील सोन्याची मूर्ती लंपास। सोन्याच्या मूर्तीच्या जागी हुबेहूब मूर्ती। मूर्तीची अदलाबदल कुणी केली? औरंगाबादच्या कचनेर इथलं हे जैन मंदिर। जगभरातील भाविक या ठिकाणी भक्तिभावानं येतात। या मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। याला निमित्त ठरलंय मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची चोरी। 2 किलो सोन्याची मूर्ती चोरून त्या ठिकाणी सोन्यासारखी दिसेल अशी पंचधातूची मूर्ती ठेवण्यात आली। मात्र या मूर्तीचा रंग फिकट पडू लागला आणि चोरट्याचं पितळ उघडं पडलं। चोरी जी झाली त्यांनी हुबेहूब प्रतिमा बदलली आणि त्यामुळे आमच्या लक्षात की सफेद जो मूर्तीचा कलर सफेद होतोय तर लगे लक्षात आलं आणि त्या दृष्टीने आम्ही ताबडतोब त्याला त्याची चौकशी वगैरे करून 2 किलोची मूर्ती जी होती ती 1 किलो पितळाची मूर्ती हे असं लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनात आणि अभी कंप्लेंट वगैरह दर्ज के लिए है। उनको डाउट होने के बाद में वहाँ पुलिस टीम गई और हमने उसकी खातिरी की तो वो एक्चुअल में सोने की मूर्ति नहीं है और पिछले किसी 10-12 दिन 15 दिन के अंदर वो रिप्लेस की गई है ऐसा हमको डाउट है। उसके बारे में एक गुना पुलिस स्टेशन चिकल थाना पुलिस स्टेशन में दाखिल किया जा चुका है और उसके लिए हमने अलग अलग 3 टीम्स बना के काम पे लगाई है और जल्द ही उसमें डिटेक्शन किया जाएगा और मूर्ति रिकवरी की प्रोसेस चालू की जाएगी। कचनेरच्या 1008 चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात महिनाभरापूर्वी चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची 2.25 किलो वजनाची मूर्ती बसवली होती। मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातूनच ही मूर्ती लंपास केली। चोरट्यानं हुबेहूब दिसणारी पितळी मूर्ती बसवल्यानं मूर्तीची अदलाबदल नेमकी कधी झाली हे कुणाच्याही लक्षात आलं नाही। मला असं वाटतं की जो चोर असतो तो अशा प्रकारची चोरी नाही करत, कारण तो उचलून पळून घेऊन जाईल, पण त्या ठिकाणी लक्षात येऊ नये म्हणून दुसरी मूर्ती आणून ठेवील असं चोर कधी करत नाही। इथं कसं केलं आणि त्यामुळे तो चोर कुठला आहे हे खरं म्हणजे शोधण्याची आवश्यकता आहे। ऑगस्टमध्ये जालन्यातील जांब समर्थ इथल्या मंदिरातून समर्थ रामदासांचे देव चोरीला गेले होते। तब्बल 2.5 महिन्यांनंतर या मूर्ती चोरीचा छडा पोलिसांनी लावला। आता औरंगाबादच्या या जैन मंदिरातील सोन्याची मूर्ती शोधत चोरट्यांना गजाआड करण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता मास्कची सक्ती करण्यात आली। सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। तसंच कार्यालयात भेटी देणाऱ्या नागरिकांनी सुद्धा मास्क लावूनच कार्यालयात यावं। त्यांना मास्क लावला तरच कार्यालयात प्रवेश मिळेल। नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी या संदर्भातलं परिपत्रक जारी केलं आहे। उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला। या मास्क सक्तीला तुळजाभवानीच्या भक्तांच्याकडून संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे। नवीन विषाणूच्या धास्तीनं काही मार्गदर्शक सूचना देखील मंदिर समितीनं तयार केलेत। सोमवारपासून जेजुरीमध्ये मास्क सक्ती करण्यात आले। भाविकांना मंदिरात जायचं असेल तर मास्क घालणं बंधनकारक असेल। तिकडे उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। मास्क सक्तीला तुळजाभवानीच्या भक्तांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय। मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना वारंवार मास्क घाला असं सांगितलं जातंय। साताऱ्यातील बिचुकले गावातील मुलींना शिक्षणासाठी दररोज किमान 8 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागायचा। अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असताना या मुलींना अडथळ्यांचाही सामना करावा लागत असे। हीच बाब
बिचुकले गावातील सरपंच प्रशांत पवार यांच्या लक्षात आली। सरपंच प्रशांत पवार यांच्या संकल्पनेतून गावात मुलींसाठी सायकल बँक सुरू करण्यात आले। मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत आणि शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सायकल बँक सुरू झाली। सायकलमुळे पायपीट दूर झाल्यानं शाळकरी मुलींना सुद्धा या उपक्रमाबद्दल अप्रूप वाटतंय। आपल्यासोबत काही मुली आहेत या गावातून शिक्षणासाठी जाणाऱ्या, यांच्यासोबत आपण बोलूयात। काय सांगशील, पहिला प्रवास कसा होता आणि आत्ताचा कसा आहे? पहिला प्रवास खूप खडतर व्हायचा, कारण आधी आमच्या गावाचा रस्ता सुद्धा नीट नव्हता आणि आता आमच्या गावचा रस्ता नीट झाला आहे आणि अक्षय शक्ती फाउंडेशन सायकल बँक योजना आणि आमच्या ग्रामपंचायतीतर्फे आम्हाला सायकल वितरण केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचा प्रवास खूप सोपा झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही लवकर शाळेत पोहोचू शकतो आणि लवकर घरी येऊ शकतो आणि याच्यामुळे आमचा अभ्यास खूप जास्त प्रमाणात होतो। बरं, तू काय सांगशील, तुझा पहिला प्रवास, आत्ताचं काय अनुभव आहे आणि ही जी सायकल बँक गावाने तयार केली त्याच्यामुळे काय फायदा झाला तुला? सायकल बँक गावानं ही केली त्यामुळे आम्हाला सायकली मिळाल्या आणि आता आम्हाला जरा जास्त वेळ पण लागत नाही पोचायला। आमची शाळा 11:30ला भरती, आम्ही इथून 11ला निघालो तरी आम्ही शाळेच्या टायमिंगपर्यंत पोहोचू शकतो आणि अभ्यास पण आमचा भरपूर प्रमाणात होतो। कोणत्या शाळेला तू जातेस आणि किती वेळ आता लागतोय प्रवासाला तुझ्या? मी श्री मुदायदेवी विद्यामंदिर देऊर या ठिकाणी शाळेला जाते आणि आम्हाला 10 किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला कोणतं दळणवळणाचं साधनसुद्धा नाही आहे। त्यामुळे आम्ही चालत जात होतो, पण चालण्यामुळे आम्हाला खूप कंटाळा यायचा आणि लवकर झोपसुद्धा यायची आणि अभ्यासाला वेळ भेटत नव्हता। पण आता सायकल ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला खूप छान म्हणजे अभ्यासाला खूप वेळ भेटतो आणि आम्ही लवकर घरी पोहोचू शकतो। एकूणच ही अनोखी योजना जी राबवली ग्रामपंचायतीनं, सायकल बँक, याच्यामुळं हा मुलींना शिक्षणासाठीचा फायदा झाला आहे। कॅमेरामॅन राम पवारसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, बिचुकले, सातारा। असं वाटलं की आपण मुलींना सुरक्षित शिक्षण देणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आणि आपण ती केली पाहिजे। मग ही संकल्पना आम्ही आमच्या गावचे सुपुत्र गणेश काळे यांच्याशी चर्चा केली। त्यावेळी त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या अक्षय शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून बिचुकले गावासाठी ती सायकल देऊ केल्या आणि त्यानंतर ठरलंच असं की एक सायकल बँक ह्या पद्धतीनं हा सगळा उपक्रम राबवायचा। जोपर्यंत मुली शिक्षण घेत आहेत तोपर्यंत ती मुलीनं वापरायची, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नव्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ती सायकल हँडओव्हर करायची। अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आम्ही मुलींना देऊ शकतो, याचा आम्हाला आनंद आहे। या उपक्रमाचं खरंच कौतुक केलं पाहिजे। वळूयात पुढच्या बातमीकडे। तुम्ही अजूनही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलेलं नसेल तर ते लवकरात लवकर करा, कारण 31 मार्च 2023 पर्यंत जर का पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्द होईल, म्हणजे निष्क्रिय होईल। 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्याकरता 1000 रुपये विलंब शुल्क आकारलं जात आहे। पॅन आधारला लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळेला उलटून गेली, त्यामुळे लवकरात लवकर आधार आणि पॅन लिंक करा। हे कसं करायचं? अगदी सोपं आहे। सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा, तिथे क्विक लिंकवर आधार लिंकवर क्लिक करा, पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट यावर क्लिक करा। पेमेंटसाठी NSDL वेबसाईटला भेट देण्याची लिंक खालती असेल, त्यात चलन नंबर, ITNS या सगळ्या गोष्टी भरल्या की तुम्ही इन्कम टॅक्स, अदर कंपनीज हा एक पर्याय निवडायचा आणि पेमेंट प्रकारात अदर रिसीट्स हा पर्याय निवडायचा। पेमेंट मोडमध्ये नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड असे 2 पर्याय तुम्हाला उपलब्ध असतील। सोयीनुसार तुम्ही दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकता। परमनंट अकाउंट नंबरमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर टाका। असेसमेंट इयर 2023-24 निवडा आणि पत्त्याच्या ठिकाणी तुमचा पत्ता टाईप करा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा, म्हणजे तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल। जगभरामध्ये नाताळचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईतही नाताळच्या निमित्तानं अनेक ठिकाणी सजावट करण्यात आली आहे। चेंबूरच्या टिळकनगरमध्ये येशूच्या जन्माचा सुंदर असा देखावा तयार करण्यात आला।
संध्याकाळी फादरच्या हस्ते नवजात येशूची मूर्ती ठेवून प्रार्थना करण्यात आली. हा परिसर विद्युत रोषणाईनं सुद्धा सुशोभित करण्यात आला. अनेक जण या सुंदर देखावा आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सुद्धा गर्दी करतात. देशभरातही ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. ख्रिसमससाठी ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनेकरता चर्चमध्ये गर्दी केली. सकाळी लवकर चर्चमध्ये प्रार्थना सुरू झाल्या. अनेक चर्चच्या बाहेर येशू जन्माचा देखावा उभारण्यात आला होता. ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना झाल्यानंतर परस्परांना शुभेच्छा दिल्या. यावेळेला लहान मुलांनी डोक्यात लाल टोप्या परिधान केल्या होत्या. तर सर्वच चर्चवर रोषणाई करण्यात आली. ख्रिसमसच्या दिवशी शहरातील केक शॉप्स आणि गिफ्ट शॉपमध्ये गर्दी पाहायला मिळते. तिकडे भारत नेपाळ सीमेवर उत्तराखंडच्या धारचुलामध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. तटबंदीच्या कामाच्या वेळेला नेपाळकडून दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीत काही भारतीय अभियंते आणि मजूर जखमी झाल्याचं कळतं. काही जणांनी दगडफेक केल्याची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. आणि एक मोठी बातमी, साता समुद्रापार अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा जबरदस्त तडाखा बसलाय. बर्फाच्या वादळामुळे अमेरिकेतील जनजीवन सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. अमेरिकेमध्ये आलेल्या या जबरदस्त हिमवादळामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय. या हिमवादळामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 लाखपेक्षा जास्त घरांमधला वीज पुरवठा खंडित झालाय आणि त्यामुळे ऐन थंडीच्या काळात या घरांमधला वीज पुरवठा खंडित झाल्यानं घरातही अतिशय विचित्र परिस्थिती नागरिकांना अनुभवावी लागते. त्याचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर अनेक ठिकाणी बर्फाचं साम्राज्य आहे. रस्त्यावर साचलेलं बर्फ हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू झालंय. अनेक ठिकाणी गाड्या रस्त्यात अडकून पडलेत. विविध ठिकाणची वाहतूकही ठप्प आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून मैं अटल हूं या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमामध्ये ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर टॉप 18